भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद गटाचे प्रदीप सुभाष गोणे, त्याचबरोबर सांजा पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार आशा राजदीपजी गायकवाड, चिखली पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार सुरेश प्रकाश कोळी यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या प्रचार सभेला उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांची क्षमा मागून आदरणीय व्यासपीठ असा आपल्या सर्वांचा उल्लेख करतो आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सांजा जिल्हा परिषद गटातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, इथं उपस्थित असलेल्या, तुझं काय ती एकदा नीट कर की र, सर्व माता व बंधूंनो, बांधवांनो, जिल्हा परिषदची निवडणूक लागली. मला वाटतंय 8 वर्षाच्या प्रतीक्षेच्या नंतर आज ही निवडणूक या ठिकाणी पार पडते. या निवडणुकीला येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी मतदान करायचंय, आणि त्याच अनुषंगानं आज आपण ह्या प्रचार सभेचं आयोजन या ठिकाणी केलंय. सगळ्यात पहिल्यांदा मला तुमचं मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करायचंय की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना साक्षात देशाचे विश्वगुरू या ठिकाणी आलेले असताना आणि ह्या मतदारसंघामधले 6 पैकी 5 आमदार माझ्या विरोधात असताना सामान्य माणसानं निवडणूक हातात घेतली की काय चमत्कार घडतो हे दाखवायचं काम मला वाटते धाराशिव लोकसभा मतदारसंघानं पूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण देशाला केलं. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण तब्बल 3,29,846 एवढ्या मताच्या फरकानं मला देशाच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजेच लोकसभेत बांधून त्या ठिकाणी आपण पाठवलं. महाराष्ट्रामध्ये क्रमांक 2चं हे मताधिक्य आहे. त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड आमच्या लाडक्या बहिणीच्या नादात बरीच वाताहत झाली का नाही? एवढं का टेन्शन मध्ये आल्यावर काय तुमचं काय बॉम्ब पडणार आहे काय 5 मिनिटांत तुमच्यावर? हा, जणू काय आता अणुबॉम्ब पडणार आहे अशा सगळ्या शांत स्तब्ध एवढे हो. हा, तू हायच नंबर 1, तुझा नंबर काय 2 कसं त्यालाच भाषण करावं लावा म्हणतो इथं मी. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपण सगळ्यांनी आपला धाराशिव लोकसभा मतदारसंघामधला विधानसभेचे मतदारसंघ जर सोडले तर बाहेर महाराष्ट्रात वाताहत झाली. पण बांधवांनो, विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आपण आमदार कैलास पाटलांना त्या ठिकाणी जवळपास 37 ते 38 हजार मताच्या फरकानं त्या ठिकाणी विधानसभेचा सदस्य म्हणून पाठवलं. त्याच्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला अपेक्षित असलेलं यश त्या ठिकाणी मिळालं नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष असेल, हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले आणि दोन्ही पक्षाच्या वेगवेगळ्या लढण्याचा परिणाम असा झाला की मताची विभागणी झाली आणि त्या ठिकाणी आम्हाला नगराध्यक्षपदासाठी पराभव स्वीकारावा लागला. पण बांधवांनो, हेही मला अधोरेखित करायचंय की आमच्या दोन्ही पक्षाच्या मताची बेरीज जर केली, जर एकत्र आपण ती निवडणूक लढवली असती तर आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तब्बल 15 ते 16 हजार इतक्या मताच्या फरकानं निवडून आला असता. पण असो, त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला अपेक्षित यश त्या ठिकाणी मिळू शकलं नाही. आता त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या निवडणुका होत आहेत.
जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोरं जात असताना मला काय फार लांबलचक भाषण करायची आवश्यकता मला वाटत नाही. मला काय 2-3 गोष्टी तुमच्या सगळ्याच्या समोर त्या ठिकाणी ठेवायच्यात आणि त्याच्या आधारेच आपण निर्णय घ्यावा अशी माझी त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. बांधवांनो, पहिला विषय असा आहे, आज आमची बाजू आहे. मी असेल, आमदार कैलास पाटील साहेब असतील, नंदुभाई आहेत, आम्ही सगळेजण एकत्रित होऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवतोय जिल्हा परिषदची. काँग्रेसही आमच्या बरोबर आहे, कुठं कुठं राष्ट्रवादी काँग्रेस पण आमच्या बरोबर आहे काही मतदारसंघामध्ये. आमची भूमिका काय, जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदावर त्या ठिकाणी ह्या धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य महिला, ज्या महिलेला सर्वसामान्य प्रश्नाची जाण आहे, सर्वसामान्य माणसाच्या व्यथाची, अडचणाची आणि त्याच्याबद्दल त्यांच्या समस्येची ज्यांना जवळून ओळख आहे, अशा सामान्य आमच्या भगिनीला जिल्हा परिषदची सत्ता जर महाविकास आघाडीची आली तर जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून एक सामान्य महिला त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदावर बसेल. आणि पुढची बाजू निवडणूक का लढवायला लागले होय? अर्चनाताई पाटील यांना जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवायचंय म्हणून ती पुढची लोक निवडणूक लढवायला लागले. ही खरं आहे का खोटं आहे? मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, अख्ख्या जिल्ह्यामध्ये विकासाची अक्कल फक्त डॉक्टर पाटलाच्या घरालाच आहे का? बाकी सगळी बिनाकली आहे ती का बाकीच्याला काय कळतच नाही? जेवढं काय कळतंय ती डॉक्टर पाटलाच्या घरातल्याच माणसाला कळतंय का? तुम्ही माणसाला असं का, खासदारकी लागली, कोण निवडणूक लढतंय? हा, आमदारकी लागली, अरे आता जिल्हा परिषद तरी कार्यकर्त्याला सोडा का तिथं बी तुम्हीच? ही योग्य आहे का हो? खरं तर भारतीय जनता पार्टीचं मला अभिनंदन करायचं होतं. त्याने आदेश काढला की आमदाराच्या, खासदाराच्या घरातलं कुणीही निवडणूक त्या ठिकाणी लढणार नाही. मला आनंद वाटला. तिने सुद्धा सांगितलं की कार्यकर्त्यासाठी साक्षात माऊली माघार घेणार. माऊलीने काही दम काढलाच नाही, पण शेवटी आल्याच तीर मतदारसंघातनं कार्यकर्त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन. आता हा प्रश्न आपलाय बांधवानो. इकडे ही बाजू आहे आणि दुसरीकडं आम्ही आहेत. मला वाटतंय आजपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जेवढ्या निवडणुका झाल्या, अगदी गोदावरीताई केंद्रेपासून आपण त्या ठिकाणी विचार करू, त्या निवडणुकीपासून ते आजपर्यंत माझ्या कुटुंबातल्या एकाही व्यक्तीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढली नाही आणि राणा पाटलाच्या कुटुंबातल्या एकाही व्यक्तीनं निवडणूक लढवायची सोडली नाही. हे खरं आहे का खोटं आहे? आज मला आपल्याला मोठ्या अभिमानानं मी सांगू शकतो, मी घराणेशाहीवर नुसतं भाषण केलं असं नाही बांधवानो. ज्या मतदारसंघात मी आमदार होतो त्या आमदाराचा तुमच्या आशीर्वादानं खासदार झालो बांधवानो. ती आमदारकीची जागा माझ्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीनं लढली नाही. आज आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र, शेतकरी पुत्र कैलासदादा पाटील त्या ठिकाणी 2 वेळेस त्या मतदारसंघातनं आमदार झाले. मला वाटते ह्या पद्धतीचं काम, ह्या पद्धतीचं राजकारण लय पेटलंय गड्या. असं इंजिन सारखं थंडच पडू द्यायचं नाही, चलो द्या. ही वस्तुस्थिती आहे. आज आपण बघितलं असेल, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचं सुद्धा नेतृत्व पडून कुठं आलो? ह्या पंचायत राज मधूनच आलं. ग्रामपंचायतच्या बाबळगावच्या सरपंच पदापासून विलासरावजी देशमुख साहेब महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत, अगदी केंद्राच्या मंत्रिपदापर्यंत पोहोचले. आणि माझी भूमिका सुद्धा तीच आहे की त्या ठिकाणी सामान्य लोकांचं नेतृत्व या जिल्हा परिषदच्या माध्यमातून पुढे आलं पाहिजे. एकट्या ओमराजेच्या घराची मक्तेदारीसाठी राजकारण नसलं पाहिजे, ते सर्वसमावेशक असलं पाहिजे. ह्या भूमिकेतून आम्ही निवडणूक लढवतोय. आणि पुढची पार्टी
माझीच बायको जिल्हा परिषदची अध्यक्ष झाली पाहिजे, ह्या भूमिकेतून निवडणूक लढवतायत. आता तुम्हाला विचारायचंय की तुम्ही नेमके मतदार आहेत का गुलाम आहेत? तुम्ही जर मतदार असाल, तुम्हाला जर स्वाभिमान शिल्लक असेल, तर निर्णय उद्याच्या 7 तारखेला तुम्हाला घ्यायचा आहे. ही पहिली बाजू. दुसरी बाजू, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला. बांधवानो, मला एकदा आमदार, दोनदा खासदार त्या ठिकाणी बनण्याची संधी त्यांच्यामुळे मिळाली. 2022ला आमचा पक्ष फुटला. पक्ष फुटल्याच्या नंतर आम्ही जर त्या बाजूला गेला असता, सत्तेच्या बाजूला, तर 100 कोटी रुपये मिळाले असते. तिकडे गेला असता तर कैलासदादाला मंत्रिपद मिळालं असतं. त्या बाजूला गेला असता तर सत्तेत वाटा मिळाला असता. पण बांधवानो, आम्ही ती बाजू अजिबात स्वीकारली नाही. आम्ही पैशापेक्षा, सत्तेपेक्षा तुमच्या मताला महत्व दिलं. तुमच्या मताशी कुठेही बेमानी केली नाही आणि उद्धव ठाकरे यांच्या विश्वासाशी कुठं गद्दारी केली नाही. इमानदारीनं आम्ही आहे तिथंच त्या ठिकाणी ठामपणे उभा टाकलोय. बांधवानो, ही आमची बाजू आहे. ही आमची बाजू आहे. ही आमची बाजू आहे. आणि पुढची बाजू, ज्यांना शरद पवार साहेबांनी 45 वर्ष कायम स्वरूपी ह्यांच्या टकोऱ्यावरचा लाल दिवा हटू दिला नाही, कायम मंत्रिपद दिलं, त्या शरदचंद्रजी पवार साहेबाची सत्ता गेल्याच्या नंतर एका रात्रीत ही बिंडकोळी भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये पालती पडली. आणि सांगतेत काय तुम्हाला, विकास करायचा आहे. तुम्ही बघा, भाजपमध्ये जाणारा कुठला बी नेता म्हणतोय लय मला विकास करायचा आहे. खरंच विकास करायचा आहे का हो? विकास नाही करायचा. विकास करायचा नाही. खरं कारण काय आहे? हे यार, त्याला शांत करा रे कोणतरी, तिकडे न्या बरं त्याला जरा माग. त्याचं भलतंच इंजिन पेटलेलं दिसायले, त्याच्यावर पाणी वाता जरा. विकास करायचं फक्त तुम्हाला सांगायचंय बांधवानो. खरं कारण काय? 45 वर्ष मंत्रिपदाचा वापर करून जी काळा पैसा जमवलाय, जी संपत्ती जमवली, ती ईडीच्या दाढीपासून वाचवायची म्हणून कमळाबाईकडे जायचंय. तिकडं जाऊन अजून सत्तेतलं कुठलं तरी पद मिळेल ह्याच्यासाठी त्या बाजूने जायचंय. तर निर्णय तुमचा आहे. प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आपल्या पक्षाशी इमानदारी ठेवून निष्ठेनं काम करणारी आमची बाजू आहे. आणि दुसऱ्या बाजूला जिकडं खोबरं तिकडं चांगलं म्हणणारी संधी साधू वृत्ती आहे. निर्णय उद्याच्या 7 तारखेला तुम्ही निवडायचा आहे. ही दुसरा फरक. तिसरा फरक, कायम आम्हाला सांगितलं जातंय विकासावर बोला, विकासावर बोला. बिलकुल विकासावर बोललंच पाहिजे. पण बांधवानो, मला आपल्याला साधा प्रश्न विचारायचा आहे की राणा पाटील, डॉक्टर पाटील 45 वर्ष या जिल्ह्याचं मंत्री म्हणून तुम्ही नेतृत्व केलं. त्या 45 वर्ष मंत्रिपदाच्या काळाचा उपयोग नेमका जिल्ह्याला काय झाला? तर केंद्र सरकारनं दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली. त्या दरिद्री जिल्ह्याच्या यादीत अख्ख्या देशात आपला जिल्हा कितवा नंबरला आहे? 3 नंबरला. अख्ख्या देशात दरिद्री जिल्ह्याच्या यादीत, मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत आपला जिल्हा 3 नंबरला. आणि जे माणूस ह्या मतदारसंघाचा 45 वर्ष मंत्री होता, ती माणूस श्रीमंत खासदाराच्या यादीत देशात 3ऱ्या नंबरला. मग नेमका त्या 45 वर्ष मंत्रिपदाचा उपयोग पद्मसिंह पाटलाच्या घराला झाला का जिल्ह्याला झाला? ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनाला विचारा. मला वाटते मी सांगितलेल्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की नेमका फायदा कुणाला झालाय. त्याच्या विरुद्ध आम्हाला 2.5 वर्ष आम्ही मंत्री नव्हतो. मी आमदार कैलास पाटील, आम्ही दोघंही कधी मंत्री नव्हतो. पण उद्धवजी ठाकरे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात 1.5 वर्ष आपलं कोरोनामध्ये गेलं. होता का नाही का इसरलाव कोरोना? आणि 1 वर्ष आम्हाला काम करता आलं. 1 वर्ष. त्या 1 वर्षात
आपल्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण धाराशिवला मंजूर करून घेतलं आणि बांधवानो ते चालू सुद्धा झालं. मला वाटतंय पुढच्या एखाद्या वर्षात डॉक्टर झालेली पहिली बॅच त्या कॉलेजमधनं आणि हॉस्पिटलमधनं बाहेर पडते आणि ती सुद्धा 100% शासनाच्या मालकीचं. तुम्हाला वाटेल ह्या मेडिकल कॉलेजचा काय उपयोग आहे, पोरं डॉक्टर व्हायले तर आमचा काय फायदा आहे. तुम्हाला डॉक्टरनं जर सांगितलं की तुमच्यावर 2.5 लाख रुपयाची शस्त्रक्रिया करावी लागते हृदयावरची, तुम्हाला डॉक्टरनं सांगितलं की मेंदूची तुमची 5 लाख रुपयाचं ऑपरेशन करावं लागतंय, गरीब माणसाकडे पैसे नसल्यामुळं डोळ्या देखत जवळचा माणूस मेलेला त्याच्या उघड्या डोळ्यानं बघावं लागतंय, कारण पैशाची ऐपत त्या माणसाची नसती. ती बिचार असलेली 1-1.5 एकर जमीन सावकाराकडे गहाण ठेवून स्वतःचा घरचा माणूस वाचवायचा प्रयत्न करतय, पण ती अख्खी जमीन जाऊन प्रपंच संपून सुद्धा स्वतःच्या जीवाचा माणूस, स्वतःच्या रक्ताच्या नात्यातला माणूस, ती माणूस वाचू शकत नाही. बांधवानो, ह्या साऱ्या माणसावर त्या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून मोफत उपचार होतात. त्या माणसाच्या खिशातला रुपया सुद्धा खर्च होत नाही, म्हणून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महत्वाचं आहे आणि म्हणून ते आम्ही धाराशिव शहरात, धाराशिव जिल्ह्यात मंजूर करून घेतलं आणि चालू केलं. ह्याच्या विरुद्ध मला वाटतं 1983 का 84 एक कॉलेज तवही मंजूर झालं तर बया डॉक्टर पाटलाच्या राणाच्या काळात. कुठं झालं हो? निरूळ. तुम्हाला वाटेल इथल्या तुळजापूरच्या बारूळच्या शेजारी आहे काय की निरूळ? कुठं आहे निरूळ? मुंबई. मला सांगा, ती कॉलेज जर मुंबईच्या ऐवजी धाराशिव मध्ये झालं असतं तर 83-84 पासून किती लोकांचे उपचार झाले असते हो, किती लोकांचे प्रपंच वाचले असते. हिथूनच 4 माणसं उचलून नेती ती मुंबईला, त्याला नीट करून आणती ती आणि त्याचं पुन्हा ईडीओवर बाईट घेते ती, कसं काय नीट केलं का नाही तुला, कशाना हाणावर तुला. ती कॉलेज जर इथं केलं असतं तर त्याचा फायदा झाला असता का नसता, पण केलं कुठं? मुंबईत. बर, त्या मुंबईतल्या कॉलेजची मालकी सुद्धा शासनाची नाही. ती कॉलेज आहे तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, म्हणजे तेरणा कारखान्याच्या सभासदाच्या आणलेल्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट. आता तिथं मरुस्तोर अध्यक्ष कोण आहे? डॉक्टर पाटील. मरुस्तोर सदस्य राणा पाटील. मरुस्तोर सदस्य अर्चना पाटील. मरुस्तोर सदस्य मल्लू पाटील. म्हणजे सगळं घरातलंच आणि त्याच्या मालकीचं ही कॉलेज. बरं, माझं तुमच्या माध्यमातनं राणा पाटलाला जाहीर आव्हान आहे की त्या कॉलेजमधून धाराशिव जिल्ह्यातलं एक तरी शेतकऱ्याचं लेकरू, एक तरी गरिबाचं लेकरू तुम्ही फुकट डॉक्टर केलेलं आम्हाला सगळ्याला दाखवा आणि मगच जिल्हा परिषदला मत मागा, असं माझं जाहीर आव्हान आहे त्यांना. एक दाखवा, एक सुद्धा नाही, एक नाही, अख्ख्या जिल्ह्यात नाही. का? एक MBBS ऍडमिशन करायला 1.5 कोटी रुपये मिळते. 1.5 कोटी. 1.5 कोटी म्हणजे 150 लाख. असे 60 ऍडमिशन वर्षाला होते. 60 दीड 90 कोटी. कुठल्याही कारखान्याला ऊस घालायचा नाही, कुठल्या बी आडतीला सोयाबीन घालायचं नाही, कांद्याचं रोप लावायचं नाही, कांद्याचा भाव पडलाय म्हणून ताण नाही, सोयाबीन 11,000चं 3,000ला इकलंय म्हणून ताण नाही. आयतं 90 कोटी रुपये खिशात येतात. 5 वर्षाचं 90 कोटीच्या हिशानं 450 कोटी रुपये गोळा करायचं. अशी निवडणूक लागली की तीच पैसा आणायचं ना आपल्याला वाटायचं आणि त्याच्यावरच आपण घुमायचं. ह्या पद्धतीचं राजकारण ह्या जिल्ह्यात केलं गेलंय. आता ह्या माणसाला तुम्हाला त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं उत्तर उद्याच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून देणं क्रमप्राप्त आहे आणि ते तुम्ही द्यावं अशी माझी तुमच्या सगळ्याच्या समोर प्रामाणिक अपेक्षा आहे. बांधवानो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात केलं. आपल्याला सगळ्याला माहीत असेल, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम सुद्धा तुळजापूरच्या पाठीमागे देवीच्या मंदिराच्या मागे जे रामदारा तलाव आहे त्या तलावापर्यंतचा प्राधान्यक्रम आपण त्या ठिकाणी
जयंत पाटील साहेबाच्या सहीनं त्या ठिकाणी त्याचा प्राधान्यक्रम बदललाय. माझं चॅलेंज आहे की तुम्ही ती फाईल जर काढली, दमान 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 तरी जर सज आहे, गावरान असतं तर उड्या हानी झिंडलं असतं इकडे. पुन्हा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा सुद्धा जो प्राधान्यक्रम त्या ठिकाणी बदलला गेला, तो सुद्धा जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना मी आणि कैलासदादांनी पाठपुरावा करून ह्याचा प्राधान्यक्रम बदलला. हा बांधवांनो दुसरा विषय. तिसरा, आपल्या सगळ्याला माहिती आहे रेल्वे कुणाकडे असते हो खातं? ते राणा पाटलाला सांगा हो. रेल्वे केंद्राकडे असते का माहिती आहे का तुम्हाला? तरी त्याला सांगा हो. का 2014ला मोदी साहेबांनी घोषणा केली सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाची. हिथूनच जाते की सोलापूर तुळजापूर धाराशिव, तीच मागून 14 पासून 19 पस्तोर एक दगड तरी रचला का हो? 19ला मी खासदार झालो. माझे तारांकित प्रश्न लोकसभेतले रेकॉर्डवर आहेत, माझे लोकसभेतले भाषण रेकॉर्डवर आहेत, माझा रेल्वे मंत्र्याबरोबरचा पत्रव्यवहार रेकॉर्डवर आहे. मी त्याचा पाठपुरावा करून ते काम चालू केलं आणि मार्च 2027ला तुळजापूर पासून धाराशिव पर्यंतच्या रेल्वे मार्गाचं इंजिन ट्रायल त्या ठिकाणी होत आहे. बांधवानो, हे काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं केलंय. आता काम करून आम्ही दमला, नारळ फोडून ती दमायलंय. लगेच पोतड तयारच आहे, जात आहे की उगं कामावून फिरून येतंय की कुचा हाणतंय. तुझं जे आहे ती घे की बाबा, तुझं का तुझं ती बी तुझं, माझं ती बी तुझंच. बांधवानो, हे मी केलंय. मी खासदार झाल्याच्या नंतर आलिमको नावाची एक संस्था आहे केंद्र सरकारची, 1976ला स्थापन झाली आहे. 2019 पस्तोर खासदार होते का नव्हते या जिल्ह्याला? पण एकाही खासदारानं ही योजना राबवली नाही. कुठली योजना ही? ज्या अपंग माणसाला पाय नाही त्याला कृत्रिम पाय, ज्या अपंग माणसाला हात नाही त्याला कृत्रिम हात, ज्याला ऐकू येत नाही त्याला कानानं ऐकू यायची मशीन, ज्याला दिसत नाही त्याला स्मार्टफोन, स्मार्ट स्टिक, ज्याला चालता येत नाही त्याला इलेक्ट्रिक सायकल 3 चाकी, ज्याचा हात चांगला आहे त्याला पेंडल मारायची सायकल. अशा पद्धतीचं साहित्य ह्या आलिमको नावाच्या संस्थेकडनं दिलं जातंय. बांधवांनो, मी पहिला खासदार आहे ज्यानं ही योजना या ठिकाणी राबवली आणि 7 कोटी रुपयाचं साहित्य आपल्या जिल्ह्यातल्या अपंग बांधवाला 1 पैसाही खर्च न करता त्या ठिकाणी दिलं. तुम्हाला वाटेल ही दादा कवा नाही ते असं का सांगायले? कारण आम्हाला ज्या कंटा आम्ही रोज निवडून आले म्हणायला लागली ती, म्हणून ही सांगायची पाळी आली. बाबांनो, ती बी महत्वाचं आहे, ती बी चूक नाही, ती बी केलंय मी. तुमच्या सगळ्याला माहित असेल ऑनलाईन जंगली रमी ॲप कोण कोण खेळलंय खरं सांगा बरं. तेव्हा का ही असा तूच पहिला गडी भेटला गाड्या मला सांगणार हॅट रे पटिशा, मी खेळलो जंगली रमी पे आओ ना महाराज, कितना गया पैसा महाराज? हाँ हर गडी ह्यानं सांगितलंय म्हणून एक सांगायले लय हाय ती, असली लय हाय ती. खरं आहे का नाही? प्रचंड माणसं आहे ती लय. अरे कंबरड मोडलं ग्रामीण भागाचं. बांधवानो, विनोदाचा भाग सोडा, पण जी भगिनी रोज कष्ट करून दिवसाचा रोजगार कमवती, ज्याचा हातावरचं पोट आहे, त्याच्या घरातल्या नवऱ्यानं जर 50-50 हजार रुपये हरले तर कसा प्रपंच चालणार आहे त्याचा? मी इथलं कावलदारा बावीचं उदाहरण सांगतोय. त्या JCBच्या एका ड्रायव्हरनं या जंगली रमीमध्ये इतकं पैसे हरले, घरातली 1-1.5 एकर जमीन होती ती विकून सुद्धा सावकाराचं देणं सरना. शेवटी त्या माणसानं स्वतःच्या गरोदर पत्नीला विष देऊन मारलं, स्वतःच्या 3 वर्षाच्या लेकराला विष देऊन मारलं आणि ह्यानं स्वतः गळपास देऊन आत्महत्या केली. अख्खं कुटुंब संपलं त्या जंगली रमीच्या नादात. हीच विषय मी उचलला.
लोकसभेत मांडला. मी स्वतः अश्विनी वैष्णव जे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत त्यांना भेटलो. त्यांना म्हणलं साहेब ही एक उदाहरण आहे फक्त समोर आलेलं, असे कित्येक प्रपंच ग्रामीण भागातले संपलेत, बेचिराग झालेत. काही करा पण संसदेत कायदा आणा आणि ह्या असल्या ऑनलाईन गेमिंग ऍपवर बंदी आणा. बांधवानो, त्याच अधिवेशनात कायदा आला, मंजूर झाला, राष्ट्रपतीची सही झाली आणि जंगली रमी ऍप त्या ठिकाणी बंद झालं. हे काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरच आहे. त्या माऊल्या मला आशीर्वाद देतील का नाही? हे काम आहे माझं. EPS 95 पेन्शनचा विषय असेल तो मी लोकसभेत मांडलाय. पल्स इंडिया, सहारा इंडिया मध्ये अनेक लोकांचे पैसे त्या ठिकाणी अडकलेत. ते पैसे त्या कंपनीची प्रॉपर्टी विकून तातडीनं त्या गोरगरीब लोकांच्या ठेवी परत द्या, हा विषय मी त्या ठिकाणी लोकसभेत मांडलाय. तुमच्या शेतकऱ्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्याची निश्चिती झाली का नाही ती सांगा आधी. होय शेतकरी, तुम्ही माणसाला असं का म्हणायला? 11,000 क्विंटलचं सोयाबीन कितक्याला गेला होता? हा, पण 3200 3400 ऐकलंय की. बरं झालं लावलेला कळाला. कांदा हे बारकी सुद्धा कांदा म्हणली का? तू लावला का रे? 50,000 रुपये खर्च आहे. 50,000 रुपये, 50,000 रुपये खर्च आहे. 1 एकर कांदा मार्केटला न्यायचा. काय भाव आहे हो? कसा काटा निघालाय? नेमकं निश्चिती केव्हा होणार आहे तुमची? 10-26 पोत कितक्याला होतं, कितक्याला झालंय? 1840 DAP कितक्याला होतं, कितक्याला झालंय? नेमकं केव्हा होणार आहे सांगा तरी. अजून और बाई और बहिणो, हा ही विषय मी लोकसभेत बोललो का नाही? मला वाटतंय शेतकऱ्याचा तर एकही प्रश्न मी मांडायचा ठेवला नाही. बांधवानो, ह्या पद्धतीनं तुमचा खासदार म्हणून मी त्या ठिकाणी काम करतोय. एवढंच नाही, आपल्या सगळ्याला मला सांगायचंय, लाईटीची अडचण फार मोठी आहे आपल्या जिल्ह्यातली. आपल्या गावात, प्रत्येक गावात लाईटची अडचण आहे. हीच लक्षात घेऊन, अरे आता मिटली रे, थांब रे नगर बापू थांब. आपण नाही, त्याचं बरोबर आहे, काही कामं चालू आहेत, काही प्रगतीपथावर आहेत. पण RDSS नावाची योजना आहे केंद्र सरकारची, त्याचा अध्यक्ष खासदार असतो मी. त्या ठिकाणी या RDSSचा अध्यक्ष असताना आपल्या धाराशिव जिल्ह्यातले पळसप, ताकविकी, खानापूर, दारफळ, बडाचीवाडी, वरुडा चौक जवळपास 6 नवीन सबस्टेशन आपण आपल्या जिल्ह्यात त्या ठिकाणी या योजनेतनं मंजूर करून घेतले. एवढंच नाही, ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर जुन्या सबस्टेशनचे रुईबर, तडवळा, टाकळी बेंबळी आणि काकडे प्लॉट ह्या 4 ठिकाणी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण त्या ठिकाणी सँक्शन करून घेतले. बऱ्याच ठिकाणी फिडर सेपरेशनची कामं चालू आहेत, बऱ्याच ठिकाणी लॉस रिडक्शनची कामं चालू आहेत, काही प्रगतीपथावर आहेत, काही पूर्ण झालेत. पण पुढच्या 6 महिन्यात ते वर्षात ही सगळी कामं पूर्ण झाल्याच्या नंतर लाईटच्या बाबतीत आपल्या जिल्ह्यात, आपल्या शहरात, आपल्या गावात कसलीही अडचण येणार नाही. हे काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं त्या ठिकाणी केलंय. एवढंच नाही, आपल्या सगळ्याला मला सांगायचंय की कैलास दादा असतील, मी आसन, त्या ठिकाणी सांजा गटातले आता मी कामं वाचून दाखवतोय. ग्रामपंचायत मालकीची मिळकत क्रमांक 838 मध्ये सभागृह बांधणं, त्याच्यासाठी 10 लाख रुपये दिलेले आहेत. 2021 मध्ये ग्रामपंचायत मालकीच्या मिळकत क्रमांक 838 मध्ये सभामंडप दुरुस्त करणं, त्याच्यासाठी 3 लाख रुपये दिलेले आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायत मालकीची मिळकत क्रमांक 1809 मध्ये सार्वजनिक सभागृह दुरुस्ती करणं, 7 लाख रुपये दिलेले आहेत. त्याचबरोबर मिळकत क्रमांक 1066 मधील ग्रामपंचायत मालकीची जागा मिळकत क्रमांक 2280 मध्ये सामाजिक सभागृह बांधणं, 10 लाख रुपये दिलेत 23-24 मध्ये. त्याचबरोबर
सर्वे नंबर 256/22 मधील ग्रामपंचायत मालकीचा मिळकत क्रमांक 1338 खुल्या जागेत सार्वजनिक सभामंडप बांधकाम करणं, तिथं 10 लाख रुपये दिलेत 23-24 मध्ये. मौजे सांजा धाराशिव येथील ग्रामपंचायत मालकीच्या मिळकत क्रमांक 366 मध्ये खुल्या जागेत सार्वजनिक सभागृह बांधणं, 10 लाख रुपये दिलेत 23-24 मध्ये. जनसुविधेच्या अंतर्गत गावांतर्गत रस्त्यासाठी 5 लाख रुपये दिलेत 20-21 मध्ये. त्याचबरोबर धनगर वस्तीमध्ये रस्ता करणं 4 लाख रुपये दिलेत 20-21 मध्ये. संत गोरबा काका नगर मधील वडार वस्तीमध्ये सिमेंट रस्ता करणं 2023-24 मध्ये 2 लाख रुपये दिलेत. शंकर सूर्यवंशी ते अंगणवाडी रस्ता 3 लाख रुपये. 19-20 मध्ये दिलीप पाटील ते जीवन शिंदे 3 लाख रुपये. जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करण्यासाठी आणि खोली बांधकामासाठी 2023-24 मध्ये 12,70,000 रुपये. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शौचालय बांधकाम करणं 23-24 मध्ये 5 लाख रुपये. त्याचबरोबर जोगळाई देवी मंदिर परिसर विकास करणं 10 लाख रुपये. त्याचबरोबर या ठिकाणी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर जवळपास 8 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, त्याच्यामध्ये जोगेश्वरी डीटीसी, त्याचबरोबर मीरा डीटीसी, माने डीपी, बामनपट्टी डीपी, चपने डीपी, लक्ष्मण वस्ती डीपी, त्याचबरोबर जुना पाणी पर्वताचा 100चा डीपी, पुन्हा चिंचवाल डीपी. ही जवळपास ही ट्रान्सफॉर्मरचे नवीन कामं आपण आपल्या माध्यमातून झालेत. दादा माने यांचे घर ते उपळाशिव 24 लाख रुपये 22-23 मध्ये दिलेत. लिमराज पवार ते इसाकुटे यांचे शेत 24 लाख रुपये 22-23 मध्ये दिलंय. त्याचबरोबर कुशल घटकांतर्गत पेवर ब्लॉक आणि सिमेंट रस्ते गावांतर्गत पेवर ब्लॉक बसवणे 5 लाख रुपये 21-22 मध्ये. आरोग्य उपकेंद्र इमारत दुरुस्ती 7 लाख रुपये 23-24 मध्ये. अनुसूचित जाती आणि नवबद्ध वस्तीचा विकास करणं, आंबेडकर नगर मध्ये सिमेंट रस्ता करणं 10 लाख रुपये 23-24 मध्ये. रमाई नगर मध्ये सिमेंट रस्ता करणं 10 लाख रुपये 23-24 मध्ये. सिद्धार्थ नगर मध्ये पेवर ब्लॉक व नाली करणं 5 लाख रुपये 23-24 मध्ये. असा जवळपास 2,42,587,587 रुपयाचा निधी फक्त सांजा जिल्हा परिषद गटामध्ये त्या ठिकाणी ह्या आपल्या गावामध्ये दिलाय. अजून पुढचा आहे थांब की ग्राम सांगतो बाप्पा. ग्रामपंचायत पुन्हा मिळकत क्रमांक 838 मध्ये समामंडप 10 लाख रुपये 20-21. ग्रामपंचायत मिळकत नंबर 838 मध्ये सार्वजनिक सभा मंडप 3 लाख रुपये 21-22. त्याचबरोबर मिळकत क्रमांक 1819 मध्ये सार्वजनिक सभागृह दुरुस्ती करणं 7 लाख. बांधवानो, ही जे केलंय हे मी का सांगितलंय, का तर केलंय म्हणून, पण आम्हाला हिनवणारी हिनवायला लागली ती. आता मला सांगा, आताची मगाशी एक जण गाय घेऊन गेलं 2, त्यांच्याकडे मी माझा नंबर आहे, त्याची गाय आजारी पडले की मला फोन लावतो डायरेक्ट. डॉक्टर ना गेले ना औषध दिना गेले, मी लावतो डॉक्टरला फोन, हे जा बाबा तेवढी तपास गाय. 80-90 हजाराची गाय आहे की तिची, नाही बी म्हणलं तरी. आता ही गाय म्हणते ती ही काम काय खासदाराचं आहे का? आणि खासदारकीची निवडणूक लागल्यावर त्या गुराख्याचं मतदान खासदाराला लागत नाही का? म्हणजे मतदान लागतंय आणि काम करू वाटत नाही का? आता ज्या कंट आम्ही दिली ड्रायव्हरचं मतदान लागत नाही का? लागतंय का नाही? अरे आम्हाला तुमच्यासारखं 10 कारखाने 20 संस्था बघायच्या नाहीत. आमचा 24 तास मधला 24 तास वेळ तुमच्यासाठी आम्ही देत आहोत लोकांसाठी. तुम्ही द्या ना, आम्ही 24 तास दिले, तुम्ही 48 तास द्या. तुम्हाला स्वतःला देणं होत नाही, 10-50 PA बसून द्या ना, करा की. पण आम्हाला कृपा करून हिणू नका. मला जी ज्या टामीचा खासदार म्हणतात ना त्याला सांगा की मल्लू पाटलाच्या मम्मीला ह्याच ज्या कंटामीनं 3,29,846 मतानं पाडले म्हणावं, ही सांगा त्यांना. हा, आणि मी करीत राहणार आहे, कुणाच्या बापाला बेचं काय कारण नाही. करणार मी अजून त्याच पद्धतीनं करणार आहे. कुठे एका नगरपालिकेत दिवा लागला बोलतोच इमान हवेत गेलंय. लागलं म्हणायला म्हणले जिल्हा परिषदची सत्ता ना, माझं नाव बदलून टाकतो. आता पोराचं नाव बदलायची काय तरतूद आहे ना? पोरगी समजा लग्न होऊन गेली, सासरची माणसं तर नाव बदलती ती, ह्याला कुठंतरी मग घर जावं म्हणून द्यावं लागल. उद्या आल्यावर कसं करायचं पुन्हा? होय महादेवराव, करायचं कसं?
भलतच इमान हवेत गेलं, त्याला सांगावं. अरे 2014ला डॉक्टर पाटील तुझा आजा 2.5 लाख मतानं पडले, तुझा पप्पा 2019ला 1,29,000 मतानं पडलंय, आणि मम्मीनं तर दोघाचं रेकॉर्ड मोडलंय 3,29,000. तो कुठलं नगरपालिकेची दिवाबत्ती लावतो रे म्हणाव. हा, खासदारकीला 3-3दा पडायचं आणि ग्रामपंचायतला निवडून आला म्हणून आरडायचं ग्रामपंचायत आली आता ह्याचा जोर आला एवढा. तुम्ही ठरवा आता. आणि बांधवानो, आम्ही काम करणारी माणसं आहे. इमा स्पेशलिस्ट कुठं गेलो, पण जामून स्पेशलिस्ट होतं, इमा स्पेशलिस्ट कुठं गेलं, कसा काटा निघालाय, मिळाला का इमा? का मिळाला नाही विचारलं का? कोरोना आला, गडी ऑनलाईन, आम्ही गावागावानी मुरुमुरु बेजार. पाऊस पडला, गडी ऑनलाईन, आम्ही गावगाव जाऊ बेजार. मिळालं की माझं, नाही मिळाले की त्याच्यामुळे मिळालं नाही. आहार गडी इमा का मिळालं नाही विचारलं का? सांगतो. ह्या राज्य सरकारनं विमा कंपनी बरोबर ज्या अटीमुळे आपल्याला विमा मिळत होता, ती ट्रिगर ती 8 होती. 65 MM पुढे पाऊस झाला की आपल्या शेतकऱ्याला आपल्या शेतातल्या पिकाचे फोटो कंपनीला जिओ टॅग टाकायचे आणि कंपनीने येऊन पंचनामा करून आपल्याला विमा द्यायचा. ह्या एका मुद्द्यावर ह्या एका अटीवर आपल्या जिल्ह्यातला 2014 पासून 2025 पर्यंत जर 100 रुपये विमा मिळाला असेल तर त्या 100रातला 99 रुपये 30 पैसे विमा फक्त या एका अटीवर आणि एका शर्तीवर मिळालाय. सरकार किती दलिंदर आहे बघा. ज्याच्यावर 100रातला 99 रुपये 30 पैसे मिळालाय ती अट काढून टाकली आणि ठेवली कोणची? ज्याच्यात 100रातला 70 पैसे मिळालाय ती म्हणजे पीक कापणी प्रयोग. पीक कापणी प्रयोगावर फक्त 100रातला 70 पैसे विमा मिळालाय. बांधवानो, त्या स्पेशलिस्टला विचारा की जखमाराय त्या सरकारला विचार की कशामुळे काढली आठ. ही आठ काढल्यामुळे आज आपल्याला कोट्यावधी रुपयाच्या विम्यापासून वंचित राहावं लागतंय. हे विचारायचं का नाही? नुसतं मोठंच बोलायचं. ती बघितलं असेल तुम्ही, इथं सुतमीर आहे का नाही? हा आपला शॉट आहे ना, शॉट हा इथं शॉट. कुठं पालतं पडलं ती? मला ह्या बापल्या कदा चालू असलेला उद्योग दाखवा. व्हिडिओ कॉन बघा, सुतमिल बघा, ती शिंगोलीचा कारखाना बघा. मला दावा तरी यांचं चालू असलेलं कोणचं आहे ती. आणि गमत असे आहे, एक घोषणा केली की ह्याच्या पुढे जाऊन अजून मोठी घोषणा करते. कर्ण शून्य. इतकी नालायक माणसं. नेमकं तुम्हाला काय त्यांच्यात नवल वाटतंय की मला माहित नाही, मला कळालं नाही अजून. खरंच काम करणारे असतील, खरंच त्यांना दृष्टिकोन असेल कामाचा विकासाचा, मान्य केलं असतं की आम्ही बी. एवढे उदाहरणं दिलेत. बांधवानो, ह्याचा विचार आता तुम्ही करायचा आहे. आमच्याकडे उभा टाकलेले सगळे उमेदवार, सुरेशराव वजन कमी करा, आता लय पळायचंय. थोडं एक काम करा, पिंटूला तुमचं वजन द्या थोडं, म्हणजे त्याच्या अंगात जरा रग येईल. ती लय गेलंय वाळून. आता तर निवडणूक म्हटल्यावर काय ठेवती ती का नाही मास त्याच्या अंगाला, काय मला काय खरं वाटत ना. पण तुमच्या सगळ्याकडनं एवढंच अपेक्षित आहे की मी असेल, कैलासदादा असतील, नंदुबाई असतील, आम्ही जसं 24 तास जनतेसाठी उपलब्ध आहेत. तुमच्याकडून असं काम पाहिजे ताई, सगळे असं काम पाहिजे की पुढच्या 5 वर्षात पुन्हा तुमच्या विरोधात उभा राहायची कुणी हिंमत केली नाही पाहिजे. अशा पद्धतीचं काम तुमचं पाहिजे मला. ह्या पद्धतीचं काम पाहिजे आणि निश्चितपणे तुम्ही ते करणार आहेत, मला खात्री आहे त्याच्याबद्दल. आणि बांधवानो, माझी बायको मला भाकर घालून माझी 2 लेकरं सांभाळून खुश आहे. फक्त खुर्चीत बसायचे राणा पाटलाच्या बायकोला. त्यांचा आत्मा शांत होत नाही त्या खुर्चीत बसल्याशिवाय. तुम्हाला ठरवायचंय की सामान्य महिला बसवायची, काही परंपरा करत आपल्याला ज्यांनी देशोधडीला लावलं. आपल्या गावातलं प्रत्येक पोरग आज मुंबई पुण्यात बोंबलत फिरते. प्रत्येक पुण्यात पोरग, प्रत्येक घरातलं. इतकं वाटोळं करून
जर आपल्याला अजून त्यांचंच उद करायचं असेल तर तुम्ही ठरवा. माझी विनंती आहे की ह्या सगळ्या बाबी मी अतिशय सखोल पद्धतीनं तुमच्या समोर ठेवल्यात. मशनीला एक नावं ठेवू नका. मशनीवर लय तडाखा असतंय. मतदान नाही पडलं की मशनीतच गोळ झाला. मशनीत काय गोळबीळ होत नाही. सकाळी मशीन आली की 5-50 मतं तुम्हाला टाकून दावती ती मापून बी दावती ती. ज्याचं दाबलंय त्यालाच गेलंय का, तिथं खात्री पडते की बटन दाबलंय त्यालाच मतदान गेलंय. पुन्हा मशीन रिसेट करते ती. रिसेट करून पुन्हा मतदानाला ठेवते ती. सकाळी जाऊन बघायचं, ज्याला ज्याला गैरविश्वास वाटतं त्यानं बघायचं. आणि ही सगळं झाल्याच्या नंतर संध्याकाळच्या टायमाला मशीन पॅक करताना सुद्धा त्याच्यावरचा सिरियल नंबर आपल्या 7C फॉर्मवर लिहून घ्यायचा. म्हणजे तीच मशीन मतमोजणीला आली का नाही ही खात्री करायची. एवढ्या 3 गोष्टी जर बघितल्या तर मशीनीत कुणाचा बाप गोळ घालू शकत नाही बांधवानो. एवढ्या 3 गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि मतदान शांततेत करायचं, शांततेत. नाहीतर काय होतंय, माझ्यासारखं सुद्धा माणूस मशिनीच्या पुढे गेले की गांगारतय. त्याला जर गडबड केली केंद्र अध्यक्षानं, वरचं एक दाब आणि खालचं एक दाब, वरच्या कडला एक कुचा देऊन येतं आणि खालच्या नोटावर एक कुचा देऊन येतं की नेट बाहेर. हास करू नका, शांततेत जावा. बघा जिल्हा परिषदच्या उमेदवाराचं नाव वाचा, ज्याला लिहिता वाचता येतं ते. मशाल चिन्ह दिसतंय का बघा, त्याच्या पुढचं बटन दाबा, त्याची चिठ्ठी पडली का बघा. पुन्हा पंचायत समितीचं खालचं नाव वाचा, त्याच्या पुढचं मशालीचं चिन्ह बघा, त्याच्या पुढचं बटन दाबा आणि चिठ्ठी येते का बघा. उजेड चांगला नसेल तर केंद्राध्यक्षाला बोलवायचं. उजेड नाही म्हणायचं, मला चिन्ह दिसणं गेलंय म्हणायचं, ओळखू नाही म्हणायचं. पण गडबडीत मतदान करायचं नाही. कारण आमचे अनेक उमेदवार 7 मतानं 4 मतानं 2 मतानं आमचे पडले त्या नगरपालिकेला. हे असंच नोटावर कुचा देऊन आली ती आंधळी. त्यामुळे एक मत महत्वाचं आहे. ह्या पद्धतीनं प्रत्येकाने त्या ठिकाणी मतदान करावं. आणि सगळ्यात शेवटचं, ओमराजे निंबाळकर तुमचा खासदार आहे म्हणल्यावर तुम्हाला चांगल्या नजरेनं बघतात का दलिंदर नजरेनं बघतात जिल्ह्याच्या बाहेर? तुम्हाला समाधान आहे ना? मला वाटतंय आम्ही केलेल्या कामाचं बी आम्हाला समाधान आहे. आम्ही प्रामाणिकपणे तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. आणि म्हणून कोरोना असू द्या आम्ही फील्डवर राहतो, अतिवृष्टी झाली आम्ही फील्डवर राहतो. आम्ही नुसतं फेसबुकला हे करून नाही आलो, काम केलंय आणि राबतोय. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपले 3 उमेदवार, पिंटू भाई उठा जरा, थोडं वजन कमी करा. जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत आपले पिंटू गोने, चिन्ह का आहे. पुन्हा पंचायत समितीचे उमेदवार आपले सुरेश कोळी, चिन्ह का आहे. पुन्हा आपल्या ताई आशा राजदीप गायकवाड यांचं चिन्ह काय. ह्या सांजा पंचायत समितीला आहेत, सुरेश कोळी चिखली पंचायत समितीला आहेत आणि प्रदीपजी गोने ही जिल्हा परिषदला आहेत. दाबचाल का मशाल सगळ्याचे, नाहीतर उद्या अंगठी वाटली की झालं बोंबलला आमचं तिसरीकडेच गेलं म्हणायचं. आणि या 3 उमेदवाराचं जे बटन आहे ती कितव्या नंबरला आहे तरी सुद्धा नीट बघून दाबा. एक म्हणलं की वरचं कुठला तरी दणका देऊन याचाल. पुन्हा नीट बघून वाचून चिन्ह बघूनच मतदान करा एवढं आवाहन करतो. आणि ते आपण करावं अशी विनंती करतो. एक सांगायचं राहिले मला, जिल्हा परिषद मला कशासाठी पाहिजे हो. आपल्या जिल्हा परिषदच्या 500 वर्ग खोल्याची आवश्यकता आहे जिल्ह्यात. किती? 500. तर आपल्या ताब्यात जिल्हा परिषद आल्यावर 500 वर्ग खोल्या आपण त्या ठिकाणी करणार आहेत. किती? 500 वर्ग खोल्या. दुसरं, जिल्हा परिषद मध्ये सेमी इंग्रजीचं शिक्षण चालू होतं, ती बंद झालंय. जिल्हा परिषदचे अध्यक्ष खुर्चीत बसल्या बसल्या आपण सेमी इंग्रजीची शाळा पहिल्यासारखी पुन्हा सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळेत चालू करणार आहेत. ह्याच्यासाठी आपल्याला जिल्हा परिषदची सत्ता पाहिजे. बांधवानो, एवढंच नाही, शेतकऱ्यासाठी विमा योजना आहे, पण शेतमजुरासाठी आणि असंघटित कामगाराला विमा योजना नाही. अपघात झाल्यावर जिल्हा परिषदच्या माध्यमातून बाई उद्धवराव दादांच्या नावानं आपण अपघात विमा योजना आणणार आहेत, ज्याच्यात शेतमजुराला आणि असंघटित कामगाराला सुद्धा जर अपघात झाला तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी आर्थिक सहाय्य मिळेल. ही योजना आपल्याला जिल्हा परिषदच्या माध्यमातून लाभवायची. ह्याच्यासाठी जिल्हा परिषदचं अध्यक्षपद त्या ठिकाणी आणि सत्ता आपल्याला महत्वाची आहे. अनेक विषय आहेत. तेव्हा ती सूत मिलाय का तेव्हा हा बॉम्बे रेऑन शर्ट जाऊ दे. सगळ्याला माहिती टाक बंद करून ती जाऊ दे. सगळं पाठ आहे.
फक्त आता आमच्याकडे काय कमी आहे, दामुजीराव नाही बाबांनो, काम आहे, दामुजीराव नाही. तुम्ही कामाची अपेक्षा ठेवा, आम्ही कामासाठी तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाही, तुमच्यासाठी उपलब्ध राहू. पण पैशाच्या बाबतीत आम्ही कमी आहेत, कामाच्या बाबतीत आम्ही सगळ्यात पुढे आहेत. मला वाटतंय जशा पद्धतीत तुम्ही लोकसभेला विधानसभेला आमच्या कामावर विश्वास ठेवून आमच्या पार्टीला पाठिंबा दिला, त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदला सुद्धा आपण पाठिंबा द्याव्या. तिन्ही मशालीची बटणं दाबावी आणि तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजय करा असं जाहीर आवाहन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता फोटो घेऊया.